नमस्कार. आजकाल ना दर 2 पेशंट नंतर असे पेशंट येतात की जे म्हणतात डॉक्टर हाडं दुखतात, मान दुखते, चक्कर येतात, कंबर दुखतं, जॉईंट पेन होत आहे. तर हे प्रॉब्लेम खूप कॉमन आणि खूप अर्ली एजमध्ये सुरू व्हायला लागलेत. या सगळ्या प्रॉब्लेमचं उत्तर जर शेवटी म्हटलं तर कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. पण कॅल्शियम कमी खातो का आपण पनीर खातो, दूध खातो, कॅल्शियमचे टॅबलेट खातो, आपण नॉनव्हेज खातो, सर्व खातो, तरीसुद्धा कॅल्शियम तुमच्या हाडापर्यंत पोचत नाही. याचे 2 महत्त्वाचे कारण आहे. पहिलं कारण, खाल्लेलं जे काही कॅल्शियम आहे ते आतड्यात जातं, आतड्यातून रक्तातून त्या हाडांपर्यंत जायला पाहिजे. समजा आतड्यांना आतून जर खूप दिवसाचे टॉक्झिन चिकटलेले असतील तर ते टॉक्झिन तुमच्या कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होऊ देणार नाही. दुसरं, व्हिटॅमिन डी जर शरीरात कमी असेल तर हे व्हिटॅमिन डी तुमच्या कॅल्शियमला हाडांपर्यंत घेऊन जाणार नाही आणि त्यामुळे हाडं जी आहे ती ठिसूळ व्हायला लागतात. करायचं काय? सगळ्यात पहिले तर आपली जी काही आतडी आहे तर ते व्यवस्थित रुटीनली पंचकर्म करून ती क्लीन करून घ्यायला पाहिजे. ती क्लीन केल्यानंतर खाल्लेलं जे काही कॅल्शियम आहे ते पटापट ॲब्सॉर्ब व्हायला लागेल. व्हिटॅमिन डीची सप्लिमेंटेशन काही दिवस घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या हाडांपर्यंत कॅल्शियम पोचेल आणि हाडं जी आहेत ती स्ट्रॉंग बनतील आणि विनाकारण कॅल्शियमच्या गोळ्या घेणं स्टॉप करायला पाहिजे. ह्या जर गोष्टी आपण केल्या तर डेफिनेटली जॉईंट पेन, बॅक एक, तुमचं चक्कर येणं, हे सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत ना त्यातून तुम्ही सहज बाहेर निघा.